दीपा नावाप्रमाणे शांत, साधी आणि सोज्वळ मुलगी. तिच्या चेहऱ्यावर कायम एक गोड हसू असायचं, पण त्या हास्यामागे कितीतरी न बोललेली दुःख आणि गुपितं लपलेली होती. हे मात्र कोणालाच माहीत नव्हतं. गावभर तिच्या लग्नाची चर्चा सुरू होती. राम आणि दीपा यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. घर सजलेलं होतं, पाहुण्यांची लगबग सुरू होती. ढोल ताशांचा गजर अजूनही लोकांच्या कानात घुमत होता. लग्नाचा आनंद अजूनही घरात दरवळत होता. दीपाच्या सासरी तिचं मोठ्या आनंदाने स्वागत झालं होतं. आमच्या घरची लक्ष्मी आली, रामची आई तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाली. दीपा फक्त हलकसं हसली, पण त्या हास्यामागे एक विचित्र भीती होती. रात्रभराच्या लग्नाच्या विधी, नातेवाईकांची गर्दी, सततची धावपळ यामुळे सगळेच थकले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळीही घरात पाहुण्यांची ये-जा सुरू होती. दीपा स्वयंपाकघरात सासूबाईंना मदत करत होती. "अगं सूनबाई, तू जरा आराम कर. कालपासून सतत उभी आहेस." "नाही आई, मी ठीक आहे." पण ती वाक्य पूर्ण करते ना करते तोच तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटू लागला. तिने भिंतीचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. धाडकन आवाज झाला. "दीपा!" क्षणात सगळे धावत आले. दीपा जमिनीवर बेशुद्ध पडली होती. रामच्या चेहऱ्याचा रंग उडाला. "दीपा, डोळे उघड. काय झालं तुला?" सासूबाई घाबरून रडायला लागल्या. "अरे देवा, कालपर्यंत सगळं ठीक होतं. अचानक असं कसं काय झालं?" घरभर एकच गोंधळ उडाला. कोणी पाणी आणायला धावलं, कोणी कांदा आणला, तर कोणी हातापायांना चोळू लागलं. राम मात्र पूर्णपणे घाबरलेला होता. त्याने थरथरत्या हातांनी मोबाईल काढला आणि गावातील लोकांना फोन लावला. "डॉक्टर, कृपया लवकर या. माझी बायको अचानक बेशुद्ध पडली आहे." 10 मिनिटात डॉक्टर घरी पोहोचले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्या प्रत्येक हालचालीवर खिळल्या होत्या. डॉक्टरांनी दीपाची नाडी तपासली, तिचा रक्तदाब तपासला, काही प्रश्न विचारले. "तिला याआधी असं कधी झालं होतं का?" "नाही डॉक्टर." "तिला अशक्तपणा आहे का?" "नाही." डॉक्टर पुन्हा विचारात पडले. त्यांनी दीपाकडे एकटक पाहिलं. दीपा मात्र डोळे चुकवत होती. तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. तपासणी करताना त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव हळूहळू बदलत गेले. क्षणभर त्यांनी रामकडे पाहिलं, पुन्हा दीपाकडे पाहिलं आणि काही क्षण ते शांतच राहिले. घरातील सगळ्यांचा श्वास जणू थांबलाच होता. "डॉक्टर, काही गंभीर आहे का?" रामने घाबरत विचारलं. डॉक्टरांनी एक श्वास घेतला. "गंभीर तर आहे, पण कोणता आजार नाही." सगळे एकमेकांकडे पाहू लागले. "मग काय झालं आहे?" डॉक्टर काही क्षण शांत राहिले आणि मग त्यांनी जे शब्द उच्चारले ते ऐकताच संपूर्ण घरावर जणू वीज कोसळली. "दीपा 3 महिन्यांची गर्भवती आहे." क्षणभर घरात मृत शांतता पसरली. जणू वेळच थांबली होती. रामच्या हातातील मोबाईल खाली पडला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, आश्चर्य आणि विश्वास एका क्षणात नाहीसा झाला. "काय?" त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. "डॉक्टर, तुम्ही काय म्हणत आहात?" "मी तपासूनच सांगतोय." रामच्या आईच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला. वडील खुर्चीवर धाडकन बसले. घरातील नातेवाईक कुजबुजू लागले. लग्नाला तर अजून 24 तासही झाले नाहीत. मग 3 महिन्यांचा गर्भ? हे कसं शक्य आहे? रामने थरथरत्या नजरेने दीपाकडे पाहिलं. दीपा खाली मान घालून बसलेली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ती काहीच बोलत नव्हती. रामच्या मनात हजारो प्रश्नांचं वादळ उठलं होतं. मी कुठल्या मुलीशी लग्न केलं? तिच्या पोटात कोणाचं मूल वाढत आहे? माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी असा विश्वासघात का झाला? त्याच्या डोक्यात विचारांचा स्फोट होत होता. त्याने डोक्याला हात लावला आणि तो तिथेच खाली बसला. त्याच्या डोळ्यांसमोर कालचे लग्नाचे क्षण फिरू लागले. 7 फेरे, 7 वचने, आयुष्यभर साथ देण्याचं वचन. एवढे सर्व लोक लग्नासाठी जमलेले आणि आज लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. रामच्या आईच्या डोळ्यात राग होता. वडिलांच्या चेहऱ्यावर अपमानाचं दुःख होतं. नातेवाईकांच्या नजरा दीपावर खिळल्या होत्या. पण या सगळ्यात सर्वात जास्त भीती दीपाच्याच चेहऱ्यावर दिसत होती. कारण तिला माहीत होतं, आता पुढचा एक शब्द तिचं आयुष्य बदलून टाकणार होता. तिनं थरथरत्या ओठांनी काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडलं.
रामने तिच्याकडे पाहिलं. सगळे शांत झाले आणि दीपाच्या तोंडून पुढचे शब्द बाहेर पडणार इतक्यात दारावर कोणीतरी जोरात टकटक केली. घरातील सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. दाराबाहेर उभा असलेला तो माणूस कोण होता आणि त्याचा दीपाच्या आयुष्याशी काय संबंध होता, याच उत्तरावर आता फक्त दीपाचं नाही तर रामचं आणि कुटुंबाचं भविष्य अवलंबून होतं. घरात पसरलेल्या शांततेला दीपाच्या आवाजाने अचानक तडा गेला. तिने डोळ्यातले अश्रू पुसले आणि थरथरत्या आवाजात रामकडे पाहत म्हणाली, तुम्ही माझ्यावर असा संशय का घेत आहात? माझ्या पोटात वाढणारं बाळ ते तुमचंच आहे. हे शब्द ऐकताच राम जणू दगडासारखा जागच्या जागी उभा राहिला. काय? त्याच्या तोंडून फक्त एवढाच शब्द बाहेर पडला. घरातील सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रामच्या आईने आश्चर्याने विचारले, राम हे काय म्हणते ही? रामच्या चेहऱ्यावर संभ्रम स्पष्ट दिसत होता. दीपा लगेचच पुढे म्हणाली, आपलं लग्न ठरून 6 महिने झाले होते. त्या काळात आपण कितीतरी वेळा भेटलो होतो. फोनवर तासनतास बोलायचो, बाहेर फिरायला जायचो. ती क्षणभर थांबली. घरातील प्रत्येकजण तिच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होता. आणि एकदा आपण त्या रिसॉर्टवर गेलो होतो. रामच्या कपाळावर आठ्या पडल्या. दीपा पुढे बोलू लागली, त्या दिवशी आपण दोघे खूप वेळ एकत्र होतो. त्या दिवसानंतरच हे सगळं घडलं होतं. क्षणभर घरात पुन्हा शांतता पसरली. रामच्या मनात आठवणींची गर्दी झाली. खरंच लग्न ठरल्यानंतर ते अनेकदा भेटले होते. कुटुंबाच्या परवानगीने ते बाहेर फिरायलाही गेले होते. पण राम कितीही विचार करू लागला तरी त्याला असा कोणताही प्रसंग आठवत नव्हता ज्यामुळे दीपाचं म्हणणं खरं वाटेल. त्याने गंभीर आवाजात विचारलं, दीपा तू नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेस? दीपाने नजर खाली केली. मी खोटं बोलत नाहीये. रामची आई आता संतापली होती. म्हणजे आमचा मुलगाच खोटं बोलतोय असं म्हणायचं आहे का? नाही आई, मी फक्त सत्य सांगत आहे. रामच्या वडिलांनी डॉक्टरांकडे पाहिलं. डॉक्टर, यात काही चूक होण्याची शक्यता आहे का? डॉक्टर शांतपणे म्हणाले, गर्भधारणेचा कालावधी अंदाजे 3 महिन्यांचा वाटतो आहे. मात्र अचूक माहिती तपासणीनंतरच मिळेल. रामच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू झाला. एकीकडे दीपाचे शब्द, दुसरीकडे स्वतःच्या आठवणी आणि मध्ये उभं राहिलेलं एक मोठं प्रश्नचिन्ह. त्याने पुन्हा दीपाकडे पाहिलं. ती सतत रडत होती, पण तिच्या डोळ्यात भीती जास्त होती की सत्य लपवण्याचा प्रयत्न हे त्याला समजतच नव्हतं. अचानक दारावर पुन्हा एकदा टकटक झाली. रामचा लहान भाऊ दरवाजा उघडण्यासाठी गेला. दारात एक कुरिअरवाला उभा होता. दीपा मॅडम यांच्या नावाचं कुरिअर आहे. सगळ्यांच्या नजरा त्या पाकिटाकडे वळल्या. रामने त्या हातात घेतलं. पाठवणाऱ्याचं नाव पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. पाकिटावर लिहिलेलं होतं, अत्यंत महत्त्वाचं, वैयक्तिक. पाठवणाऱ्याचं नाव मात्र अस्पष्ट होतं. रामने ते पाकिट उघडलं. आत एक छोटंसं पत्र होतं. पत्रातील पहिली ओळ वाचताच त्याच्या हातातला कंप सुटला. त्यावर लिहिलं होतं, दीपा आता सत्य जास्त दिवस लपणार नाही. रामने एवढं वाचून वर पाहिलं. दीपाचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रामने पत्रातील पुढची ओळ वाचायला सुरुवात केली. तू घेतलेला निर्णय योग्य होता की चुकीचा हे मला माहीत नाही, पण आता वेळ आली आहे की सगळ्यांना खरं कळलं पाहिजे. रामने पत्र खाली केलं. घरात उपस्थित प्रत्येकाचा श्वास रोखला गेला होता. दीपा थरथरत उभी होती. रामने हळू आवाजात विचारलं, दीपा हे पत्र कोणी पाठवलं आहे? ती काहीच बोलली नाही. आणि यातलं सत्य नेमकं काय आहे? दीपाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने ओठ उघडले. काहीतरी बोलण्यासाठी ती तयार झाली, पण त्या क्षणी तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर दिसणारं नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावरची भीती आणखी वाढली. रामने मोबाईलकडे पाहिलं आणि त्याच्या मनात पुन्हा एकदा हजारो प्रश्न निर्माण झाले. फोन कोणाचा होता? पत्र कोणी पाठवलं होतं? आणि दीपाने सांगितलेलं सत्य खरंच सत्य होतं का? या प्रश्नांची उत्तरं आता त्याच्या आयुष्याची दिशा बदलणार होती. दीपाने डोळ्यातले अश्रू पुसले. तिने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला आणि थरथरत्या आवाजात बोलायला सुरुवात केली.
राम, मी खोटं बोलत नाही आहे. राम काहीच बोलला नाही. त्याच्या डोळ्यात अजूनही राग, वेदना दिसत होत्या. दीपा पुढे म्हणाली, मी या सगळ्याबद्दल एका डॉक्टर मॅडमना विचारलं होतं. त्या माझ्या खूप जवळच्या मैत्रीण आहेत. घरातील सगळे तिच्याकडे एकटक पाहत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की सुरुवातीचे 3 महिने पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नकोस. त्यामुळेच मी शांत राहिले होते. रामने लगेचच प्रश्न केला, पण 3 महिने आणि मला एकदाही सांगावंसं वाटलं नाही तुला? दीपाने मान खाली घातली. वाटलं होतं राम, खूप वेळा वाटलं होतं. तिचा आवाज भरून आला. मला तुम्हाला ही गोष्ट आधीच सांगायची होती. अनेकदा मी प्रयत्नही केला होता. ती पुढे बोलू लागली. आठवतंय का? एकदा आपण मंदिरातून परत येत होतो आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. राम विचारात पडला. त्याला तो प्रसंग अस्पष्टपणे आठवत होता. पण त्यावेळी तुम्ही म्हणालात की लग्नाच्या तयारीत आधीच खूप ताण आहे, नंतर निवांत बोलू. दीपाने पुन्हा सांगितलं. त्यानंतरही 2-3 वेळा मी बोलण्याचा प्रयत्न केला होता. तिने रामकडे पाहिलं. पण प्रत्येक वेळी लग्नाची खरेदी, पाहुण्यांची यादी, हॉलची तयारी, कार्ड वाटप यामध्येच आपण अडकलो. घरात पुन्हा शांतता पसरली. रामच्या मनात गेल्या काही महिन्यांच्या आठवणी फिरू लागल्या. खरंच दीपाने काही वेळा त्याच्याशी एकट्यात बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने ते फारसं गंभीरपणे घेतलं नव्हतं. दीपा पुढे बोलू लागली. मला वाटलं होतं की लग्न झाल्यावर पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सगळं सांगीन. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण त्याआधीच हे सगळं घडलं. रामच्या आईने मध्येच विचारलं, म्हणजे तू म्हणत आहेस की तुला आधीपासूनच हे माहीत होतं? दीपाने हळूच मान हलवली. हो आई, आणि तरीसुद्धा तू शांत राहिलीस? कारण मला भीती वाटत होती. कशाची भीती? दीपाने काही क्षण डोळे मिटले. मला भीती होती की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. राम तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात अजूनही अनेक प्रश्न होते, पण तिच्या डोळ्यांमध्ये दिसणारी भीती आणि असहाय्यता त्याला अस्वस्थ करत होती. डॉक्टर शांतपणे म्हणाले, सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दीपाची तब्येत आणि पुढील तपासण्या. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. रामने खोल श्वास घेतला. त्याला अजूनही सत्य समजलं नव्हतं. पण एक गोष्ट मात्र नक्की होती. या घरात आता विश्वासाची मोठी परीक्षा सुरू झाली होती. दीपाचं म्हणणं खरं होतं का, की अजून काही गुपित सगळ्यांपासून लपवून ठेवलं गेलं होतं? आणि जर दीपाने खरंच अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता, तर तिच्या मनात अजून कोणतं सत्य दडलं होतं? या प्रश्नांची उत्तरं अजूनही काळ्याच्या पडद्यामागे लपलेली होती. घरातील गोंधळ हळूहळू शांत झाला. डॉक्टरसुद्धा निघून गेले. नातेवाईक आपापल्या घरी परतले. सगळीकडे चर्चा सुरू झाली. रामच्या आईबाबांनाही प्रश्न पडला होता. बाहेर लोकांना तोंड कसं दाखवायचं? लोक काय विचार करतील? पण त्या घराच्या भिंतींमध्ये अजूनही तेच शब्द घुमत होते. राम, माझ्या पोटात वाढणारं बाळ तुमचंच आहे. 3 दिवस उलटून गेले. घरात सगळं नेहमीसारखं दिसत होतं. पण खरं तर काहीच पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. राम आणि दीपा एकाच घरात होते. एकाच छताखाली राहत होते. पण त्यांच्यामध्ये जणू अनेक मैलांचं अंतर निर्माण झालं होतं. राम फार कमी बोलत होता. कामावर जायचा, परत यायचा आणि शांतपणे आपल्या खोलीत बसून राहायचा. दीपा अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण प्रत्येक वेळी राम फक्त एक छोटंसं उत्तर द्यायचा किंवा शांत राहायचा. त्या 3 दिवसात रामच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता. हे सगळं आपल्यामध्ये कधी झालं? तो पुन्हा पुन्हा गेल्या 6 महिन्यांच्या आठवणीमध्ये हरवून जायचा. त्यांचं पहिलं भेटणं, एकत्र चहा पिणं, बाजारात खरेदीला जाणं, लग्नाच्या तयारीत केलेली सर्व धावपळ, मंदिरात घेतलेले आशीर्वाद, कुटुंबासोबतचे फोटो, हे सर्व त्याला आठवत होतं. पण या सगळ्यात दीपाने सांगितल्यासारखा कोणताही प्रसंग त्याला आठवत नव्हता. विशेषतः ती म्हणाली होती तो रिसॉर्ट. रामने डोळे मिटले. त्याला आठवलं, हो, एकदा ते दोघे कुटुंबाच्या परवानगीने जवळच्या एका रिसॉर्टमध्ये गेले होते. पण ते फक्त काही तासांसाठीच. तिथे त्यांनी जेवण केलं होतं, थोडा वेळ फिरले होते आणि संध्याकाळी परत आले होते. रामच्या आठवणी स्पष्ट होत्या,
पण दीपाने तसं का म्हटलं होतं? ती घाबरली होती आणि तिच्यावर सतत संशय घेणं त्याला योग्य वाटत नव्हतं. ती खरंच काहीतरी आठवत होती जे त्याच्या लक्षातच नव्हतं. एका रात्री राम खिडकीजवळ उभा राहून विचारात हरवला होता. मागून हलक्या पावलांचा आवाज आला. दीपा त्याच्या मागे उभी होती. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती. शेवटी दीपानेच शांतता मोडली. अजूनही माझ्यावर विश्वास नाही ना? रामने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त प्रश्न होते, खूप सारे प्रश्न. दीपा, मी प्रयत्न करतोय तुझ्यावर विश्वास ठेवायचा, तो हळू आवाजात म्हणाला. पण मी स्वतःलाच एक प्रश्न विचारतोय आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मला सापडत नाहीये. कोणता प्रश्न? राम काही क्षण शांतच राहिला आणि मग म्हणाला, जर हे खरंच माझं बाळ असेल तर मला तो दिवस का आठवत नाही? दीपाच्या चेहऱ्यावरचं रक्त उतरलं. ती काही क्षण शांत उभी राहिली आणि मग हळूच म्हणाली, काही गोष्टी माणूस विसरून जातो राम, पण त्या घडलेल्या असतात. राम तिच्याकडे पाहत राहिला. त्याला तिच्या आवाजात आत्मविश्वास जाणवत होता, पण त्याचवेळी काहीतरी लपवलं जात असल्याची जाणीवही होत होती. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. एकीकडे राम आठवणी शोधत होता आणि दुसरीकडे दीपा. ती खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, कारण तिला माहीत होतं, सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते एक दिवस समोर येणारच होतं आणि त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नातं बदलून जाणार होतं.